नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मनोज देशमुख, राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज चाळीसगाव आपले या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी इयत्ता 12वीच्या भूगोल विषयाच्या संदर्भात मूल्यमापन आराखडे, त्याचबरोबर घटकनिहाय गुणविभागणी, सहामाही प्रश्नपत्रिका आणि वार्षिक प्रश्नपत्रिका यांचे आराखडे त्यांच्या वेबसाईटवर घोषित केलेले आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण त्यांनी घोषित केलेल्या त्या आराखड्यांचा अभ्यास या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, आपल्याला इयत्ता 12वीला 8 प्रकरणं आहेत, 8 घटक आहेत आणि 9वा जो काही घटक तो म्हणजे प्रात्यक्षिकाचा घटक. अशा 9 घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला संपूर्ण वर्षभरात 100 गुणांसाठी करायचा आहे. त्यातील जे काही पहिले 8 घटक आहेत, ज्याला आपण प्रकरणं म्हणतो, हे 8 प्रकरणं आपल्याला 80 गुणांसाठी असणार आहेत. तर प्रात्यक्षिक हा जो काही भाग आहे 20 गुणांसाठी असणार आहे. आपल्याला या दोन्ही प्रकारांवर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये प्रकाश टाकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रात्यक्षिक हे 20 गुणांसाठी असणार आहे, तर थेरी पेपर आपला 80 गुणांचा असणार आहे. प्रात्यक्षिकामध्ये एकूण आपल्याला 10 प्रात्यक्षिका आहेत. त्यापैकी पहिलं प्रात्यक्षिक हे आपल्याला ऑनलाईन ॲपच्या सहाय्याने बाहेर ग्राउंडवर करायचं आहे. वार्षिक प्रश्नपत्रिकेत 5 गुणांसाठी हे प्रत्यक्ष स्वतंत्र असं प्रात्यक्षिक करायचं आपल्याला आहे. त्याचबरोबर सहामाही प्रश्नपत्रिकेचा या ठिकाणी तुमच्या समोर घटकनिहाय गुणविभागणी तक्ता आलेला आहे. या तक्त्यात आपल्याला प्रथम सत्र परीक्षा म्हणजे सहामाही परीक्षेच्या अनुषंगाने जी घटकनिहाय गुणविभागणी आहे त्या गुणविभागणीवर काही प्रकाश टाकून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकूण 8 प्रकरणं आहेत. त्यापैकी प्रथम सत्र परीक्षेसाठी आपल्याला पहिले 5 प्रकरणांचा अभ्यास करावायचा आहे. त्यात पहिलं जे काही प्रकरण आहे लोकसंख्या भाग 1, हे प्रकरण आपल्याला सहामाही परीक्षेला 12 गुणांसाठी असणार आहे आणि याचे विकल्पासह गुण हे 17 असणार आहे. दुसरं प्रकरण लोकसंख्या भाग 2, हे 8 गुणांसाठी प्रकरण असून विकल्पासह गुण याचे 11 आहेत. त्याचबरोबर प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती व भूमी उपयोजन, हे 8 गुणांसाठीचं प्रकरण असून विकल्पासह गुण याचे 11 आहेत. चौथं प्रकरण प्राथमिक आर्थिक क्रिया, हे प्रकरण आपल्याला सहामाही परीक्षेला 12 गुणांसाठी आहे, तर विकल्पासह गुण 17 या प्रकरणाचे आहेत. प्रकरण क्रमांक 5 द्वितीय आर्थिक क्रिया, हे 10 गुणांचं प्रकरण असून विकल्पासह गुण याचे 14 आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 50 गुणांची प्रश्नपत्रिका आहे, 70 गुणांची विकल्पासह गुणांची ही प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. तसंच प्रथम सत्र परीक्षेच्या संदर्भात आपल्याला प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी देखील समजून घ्यायची आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न, अशा आशयाचे 3 प्रश्न स्वरूपांचे प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न हे 13 गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्यामध्ये साखळी पूर्ण करा, दिलेल्या सूचनेनुसार विधाने पूर्ण करा, चुकीचा घटक ओळखा, योग्य घटक ओळखा, अशा स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत. लघुत्तरी प्रश्नांमध्ये कारणे द्या, फरक स्पष्ट करा, नकाशावरील प्रश्न, आलेखावरील प्रश्न, आणखी बाहेरचा जो काही उतारा आहे, बाहेरील उतार्यावरील प्रश्न, या स्वरूपाचे जे काही उपप्रश्न आहेत हे लघुत्तरी प्रश्नांमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये टिपा लिहा आणि सविस्तर उत्तरे लिहा, अशा स्वरूपाचे हे प्रश्न असणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न 13 गुणांसाठी आहेत, लघुत्तरी प्रश्न 25 गुणांसाठी आहेत, विकल्पासह गुण हे लघुत्तरी प्रश्नांचे 33 आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न हे 12 गुणांसाठी असणार आहेत, विकल्पासह गुण दीर्घोत्तरी प्रश्नांना 24 असणार आहे. आता या ठिकाणी आपण सहामाही प्रश्नपत्रिकेचा आराखडा लक्षात घेणार आहोत. प्रथम सत्र परीक्षा ही आपली 2.5 तासांसाठीची होणार आहे. 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. 2.5 तास वेळ आपल्याला या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी देण्यात येणार आहे. यासाठी सर्वप्रथम काही 6 सूचना प्रश्नपत्रिकेत असणार आहेत. या 6 सूचनांपैकी काही सूचना तुम्हाला माहिती आहेत,
परंतु 2 सूचना ह्या तुमच्यासाठी नवीन आहेत. म्हणून आपण पुन्हा एकदा या सर्व सूचनांचा नामोल्लेख करून घेणार आहोत. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 50 गुण मिळवण्यासाठी सर्व प्रश्न सोडवणे हे आवश्यक आहे. दुसरी जी काही सूचना आहे ही भूगोलाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची सूचना आहे. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या व आलेख काढावे, अशी ही सूचना आहे. भूगोलामध्ये असे अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये आलेख आकृत्या काढाव्या लागतात आणि अनेक दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये आलेख आकृत्यांसाठी काही गुण वेगळे राखून ठेवलेले असतात. त्यामुळे आपल्याला अशा प्रश्नांच्या उत्तरांमध्ये आलेख आकृत्या काढणे गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला त्या प्रश्नाचे पूर्णचे पूर्ण गुण मिळवता येतात. सूचना क्रमांक 3 ही रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. ही सूचना यापूर्वी आपल्याला नव्हती, 10वी पर्यंत ही सूचना नव्हती, परंतु इयत्ता 11वी आणि 12वी साठी ही नवीन स्वरूपाची सूचना आहे. यामध्ये आपल्याला उत्तर लिहिताना अनेक ठिकाणी आकृत्या, आलेख आणि नकाशे काढावे लागतात. त्यामध्ये वेगवेगळ्या शेडचा वापर आपल्याला करावा लागतो. त्यामुळे अशा शेड्स काढण्यासाठी आपल्याला रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण पेन रंगीत वेगवेगळ्या रंगाचे वापरू शकत नाही, तर रंगीत पेन्सिल आपण वापरू शकतो. चौथी सूचना आहे, नकाशात पेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5वी सूचना, उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. आणि 6वी सूचना, नकाशा पुरवणीस मूळ उत्तरपत्रिका जोडावी किंवा मूळ उत्तरपत्रिकेस नकाशा पुरवणी जोडावी. प्रश्न क्रमांक 4 साठी आपल्याला वेगळी नकाशा पुरवणी पुरवण्यात येणार आहे. त्यावर तुमचा रोल नंबर, नाव जे काही आहे ते टाकून योग्य ठिकाणी योग्य वेळी ती पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडणे आवश्यक आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका आराखड्याला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित असा 13 गुणांचा प्रश्न पहिला आहे. यामध्ये 4 उपप्रश्न म्हणजे उपघटक विचारण्यात आलेले आहे. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 4 उपघटक आहे. त्यामध्ये साखळी पूर्ण करा हा 4 गुणांसाठीचा उपघटक आहे. त्यानंतर पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा हा 3 गुणांसाठीचा उपघटक आहे. अचूक घटक ओळखा 3 गुणांसाठीचा उपघटक आहे. आणि चौथा चुकीचा घटक ओळखा हा सुद्धा 3 गुणांसाठीचा उपघटक आहे. प्रश्न क्रमांक 1 हा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित आहे. याला कुठलेही पर्याय प्रश्न पहिल्याला नाहीत. त्याला आतमध्ये अ, ब, क, ड या 4ही प्रकारांमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त प्रश्न नाही आहेत. हा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे द्या या संदर्भातला हा प्रश्न क्रमांक 2 आहे. 6 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. 3 पैकी 2 भौगोलिक कारणे या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. 3 पैकी 2 फरक स्पष्ट करायला लिहायचे आहेत. एका फरक स्पष्ट करायला 3 गुण असणार आहेत. प्रश्न क्रमांक 4 अ, नकाशात पुढील माहिती भरा. जगाच्या नकाशामध्ये आपल्याला काही 5 घटक दाखवण्यासाठी विचारलेले असतील. त्यापैकी 4 घटक योग्य सूची आणि चिन्हांच्या सहाय्याने नकाशात आपल्याला भरायचे आहेत आणि ती नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेला जोडायची देखील आहे. प्रश्न क्रमांक 4 ब, आलेख नकाशावर आधारित हा प्रश्न असणार आहे. 3 गुणांसाठी असणार आहे. आलेख आणि नकाशावर आधारित 3 प्रश्न विचारलेले असतील. त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. टिपा लिहा. 2 टिपा विचारलेल्या असतील. पैकी 1 टिप आपल्याला लिहायची आहे. 4 गुण या प्रश्नासाठी आपल्याला मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक 6 चे 2 भाग आहे अ आणि आ. त्यामध्ये अ जो काही भाग आहे त्यामध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील एक उतारा विचारलेला असेल. या उताराच्या अनुषंगाने 4 प्रश्न आपल्याला विचारलेले असतील. त्या 4 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहेत. 4 गुण या प्रश्नासाठी असणार आहेत. प्रश्न क्रमांक 6 आ, आकृती काढून नावे द्या. 2 आकृत्या विचारलेल्या असतील. पैकी आपल्याला 1 आकृती या ठिकाणी काढायची आहे. 2 गुण या आकृती काढण्याच्या प्रश्नाला आपल्याला मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक 7, सर्वात शेवटचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा.
दोन प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. 8 गुणांचा हा सविस्तर उत्तर लिहा हा प्रश्न असणार आहे. 6 प्रश्नपत्रिकेचा आढावा समजून घेतल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी वार्षिक परीक्षेचा आढावा घ्यायचा आहे. वार्षिक परीक्षा घटकनिहाय गुण विभागणी या ठिकाणी आपल्याला अभ्यासून घ्यायची आहे. अतिशय महत्त्वाची आहे. 6 परीक्षेची गुण विभागणी आणि वार्षिक परीक्षेची गुण विभागणी ही वेगवेगळी आहे. 6 पहिल्या 5 प्रकरणांची गुण विभागणी आणि वार्षिक परीक्षेच्या प्रकरणांची गुण विभागणी ही वेगवेगळी असणार आहे. पहिले जे काही प्रकरण आहे लोकसंख्या भाग 1 हे या ठिकाणी आता 12 गुणांसाठी वार्षिक परीक्षेला आहे. विकल्पासह गुण 17 या ठिकाणी असणार आहेत. प्रकरण क्रमांक 2 भाग 2 हे प्रकरण या ठिकाणी 8 गुणांना विचारण्यात येणार आहे. विकल्पासह गुण 11 असणार आहेत. प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती व भूमी उपयोजन हे प्रकरण 8 गुणांसाठी आहे. 11 गुण या प्रकरणाला विकल्पासह असणार आहे. प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया हे प्रकरण 12 गुणांसाठी आहे. 17 गुण विकल्पासह गुण या ठिकाणी आहेत. 5वं जे काही प्रकरण आहे ते म्हणजे द्वितीय आर्थिक क्रिया, यामध्ये 12 गुणांचे प्रश्न असणार आहेत. विकल्पासह प्रश्न यामध्ये 17 गुणांचे असणार आहे. 6वं प्रकरण तृतीय आर्थिक क्रिया हे 10 गुणांचं प्रकरण आहे. विकल्पासह गुण या प्रकरणाला 14 आहेत. 7वं जे काही प्रकरण आहे प्रदेश आणि प्रादेशिक विकास 10 गुणांसाठीचं हे प्रकरण आहे. विकल्पासह गुण या प्रकरणाला 14 आहेत. शेवटचं प्रकरण भूगोल स्वरूप व व्याप्ती हे प्रकरण 8 गुणांसाठी असणार आहे. विकल्पासह गुण या प्रकरणाला 11 असणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. 112 गुणांच्या विकल्पासहची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. आराखड्यानुसारचे आपल्याला 80 गुणांचे प्रश्न या ठिकाणी सोडवावे लागणार आहेत. 8 प्रकरणांची गुण विभागणी या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. यानंतर आपल्याला प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी वार्षिक परीक्षेसाठी कशी असणार आहे त्यावर प्रकाश टाकायचा आहे. या ठिकाणी देखील आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न अशा स्वरूपाचे 3 स्वरूपांचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न हे 20 गुणांसाठी असणार आहेत. लघुत्तरी प्रश्न हे 40 गुणांसाठी असणार आहेत. त्या ठिकाणी विकल्पासह गुण हे 56 आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न हे 20 गुणांसाठीचे असणार आहेत. विकल्पासह गुण याचे 36 असणार आहेत. अशी 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका 112 विकल्पासह गुण असणार आहेत. यानंतर प्रत्यक्ष आपल्याला वार्षिक परीक्षा नमुना प्रश्नपत्रिकेचा आराखडा या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. वार्षिक परीक्षा ही आपली 3 तासांसाठी 80 गुणांची होणार आहे. 80 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला 3 तासात सोडवायची आहे. या ठिकाणी 6 सूचना दिलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास आपण यापूर्वीच केलेला आहे. त्याच सूचना या ठिकाणी असणार आहेत. प्रश्न क्रमांक 1 हा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित असा प्रश्न आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न 20 गुणांसाठी असणार आहेत. 4 प्रकारचे उपघटक या ठिकाणी असतील. हे 4ही प्रकारचे उपघटक 5-5 गुणांसाठी आहेत. पहिला जो काही उपघटक आहे साखळी पूर्ण करा 5 गुणांसाठी. दुसरा उपघटक पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा 5 गुणांसाठी. अचूक घटक ओळखा हा तिसरा घटक 5 गुणांसाठी आहे. चौथा घटक चुकीचा घटक ओळखा हा 5 गुणांसाठी आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये 4 उपप्रश्न आहेत. वस्तुनिष्ठ स्वरूपाचे हे 4ही उपप्रश्न असणार आहेत. संपूर्ण प्रश्न क्रमांक 1 हा 20 गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे किंवा विचारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 2 च्या संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करूया. प्रश्न क्रमांक 2 हा भौगोलिक कारणे लिहा. 6 भौगोलिक कारणे दिलेले असतील. पैकी 4 भौगोलिक कारणांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. 12 गुण या ठिकाणी या प्रश्नाला असणार आहेत. 1 भौगोलिक कारण 3 गुणांसाठी असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 हा फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3 फरक स्पष्ट करा या ठिकाणी सोडवायचे आहेत. 3 फरक स्पष्ट करायला 9 गुण असणार आहेत. 1 फरक स्पष्ट करा 3 गुणांसाठी या ठिकाणी विचारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 4 अ नकाशात पुढील माहिती भरा. जगाच्या नकाशामध्ये आपल्याला 8 घटक दाखवण्यासाठी विचारलेले असतील. पैकी आपल्याला 6 घटक योग्य सूची आणि चिन्हांच्या सहाय्याने जगाच्या नकाशात दाखवायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला वेगळी पुरवणी दिलेली असेल आणि ही पुरवणी मूळ उत्तर पत्रिकेस योग्य ठिकाणी योग्य वेळी
जोडणे तितकंच आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 4ब हा 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे. आलेख नकाशावर आधारित असा हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्या आलेखावर आधारित किंवा नकाशावर आधारित 5 प्रश्न विचारलेले असतील. त्यांची 5ही प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी आपल्याला लिहावयाची आहेत. प्रश्न क्रमांक 5 हा दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे. टिपा लिहा. 5 टिपांपैकी 3 टिपा या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. 12 गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे. एका टिपेला 4 गुण या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 6अ आणि 6आ अशा स्वरूपामध्ये विभागला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 6अ मध्ये आपल्याला उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे उतारे या ठिकाणी विचारले जातील. त्यावर आधारित 4 प्रश्न असेल. 4 प्रश्नांची उत्तरे आपल्याला उतारा वाचून लिहायची आहेत. उताराच्या अनुषंगाने त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 4 गुण या ठिकाणी त्या प्रश्नांना असणार आहेत. प्रश्न क्रमांक 6आ आकृती काढून भागांना नावे द्या अशा स्वरूपाचा असणार आहे. 3 आकृत्या काढायला सांगितलेल्या असतील. पैकी 2 आकृत्या आपल्याला काढायच्या आहेत. एका आकृतीला 2 गुण असणार आहेत. 4 गुणांचा हा 6आ प्रश्न असणार आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 6आ 4 आणि 4 असा 8 गुणांचा एकंदरीत पूर्ण प्रश्न 6वा असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 हा आपल्यासाठी सविस्तर उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी स्वरूपाचा हा प्रश्न आहे. संपूर्ण पाठ्यपुस्तकावरील 1 ते 8 प्रकरणांवरील कुठलेही 2 प्रश्न सविस्तर उत्तरे द्या या सदराखाली आपल्याला विचारलेले असतील. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर 8 गुणांसाठी आपल्याला लिहायचं आहे. सविस्तर उत्तर या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आलेख, आकृत्या किंवा विविध नकाशे असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला पैकीच्या पैकी गुण या प्रश्नामध्ये मिळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण वार्षिक प्रात्यक्षिक आराखडा बघूया. प्रात्यक्षिकाचा आराखडा 20 गुणांसाठीचा असणार आहे. पहिला जो काही प्रात्यक्षिक आहे आपल्याला ॲपच्या साहाय्याने करायचं आहे. त्या ॲपची लिंक याच्यानंतर मी तुम्हाला देत आहे. 5 गुणांसाठी वार्षिक परीक्षेला हे सर्वेक्षण आपल्याला करावायचं आहे. त्यासाठी आत्ताच आपण ते पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे परीक्षेच्या वेळेला आपल्याला त्यामध्ये काही अडचणी येणार नाहीत. दुसरं जे काही प्रात्यक्षिक आहे 2 गुणांसाठी वार्षिक परीक्षेला विचारलं जाणार आहे. तिसरं आणि चौथं मिळून असे 4 गुणांचं प्रात्यक्षिक आहे. विकल्पासह गुण 8 असणार आहेत. दोन्ही प्रात्यक्षिकांपैकी एक प्रात्यक्षिक आपल्याला सोडवावं लागेल. 5व्या आणि 6व्या प्रात्यक्षिकात 3 गुणांचं विचारण्यात आलेले आहे. 6 गुण या ठिकाणी विकल्पासह असणार आहेत. त्यानंतर 8, 9, 10 या प्रात्यक्षिकांपैकी आपल्याला एक प्रात्यक्षिक या ठिकाणी सोडवावं लागणार आहे. 4 गुण या प्रात्यक्षिकासाठी असणार आहेत. विकल्पासह गुण 5 या ठिकाणी असणार आहेत. नंतर मौखिक आणि प्रात्यक्षिक वही ही जरी आपल्याला 2 गुणांसाठी वाटत असली, जर्नल ज्याला म्हणतो आपण आणि तोंडी परीक्षा ज्याला म्हणतो, हे जर्नल कंप्लीट असणे गरजेचं आहे. जर्नल पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रात्यक्षिक परीक्षेला उपस्थित राहता येतं किंवा प्रात्यक्षिक परीक्षा देता येते. जर्नल पूर्ण नसून चालत नाही. जर्नल पूर्ण असावे, ते शिक्षकांनी तपासलेले असावे आणि मुख्याध्यापकांनी किंवा विषय प्रमुखांनी ते सर्टिफाईड केलेले असावे. शिक्षकांसोबत त्यांनी ते सर्टिफाय करून असं पूर्ण असेल त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या प्रात्यक्षिक परीक्षेला बसता येतं किंवा उपस्थित राहता येतं. त्याच्यासाठी 2 गुण आपल्याला दिलेले आहे. मौखिक परीक्षा सुद्धा त्या सदर अंतर्गतच येत असते. तर या ठिकाणी आपल्याला 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. 28 गुण या प्रश्नपत्रिकेत आपल्याला विकल्पासह असणार आहेत. प्रश्नपत्रिकेचा या ठिकाणी आराखडा आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. त्यापूर्वी जे काही पहिलं प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हे पहिलं प्रॅक्टिकल ते ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी ही लिंक आहे. विद्यार्थ्यांनी ही लिंक डाउनलोड करून त्यावरचं जे काही ॲप आहे ते ॲपच्या सहाय्याने पहिलं प्रॅक्टिकल करायचं आहे. त्यानंतर आपल्याला वार्षिक प्रात्यक्षिक परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका आराखडा यावर चर्चा करायची आहे. 3 तासांची 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहेत किंवा प्रात्यक्षिक परीक्षा 3 तासांसाठी असणार आहे. गोंधळ होता कामा नये. 20 गुण जरी असले तरी
3 तास या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिकासाठी मिळणार आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे, जो काही जिओ ॲप आहे, बालभारतीचं जिओ ॲप आहे, या ॲपच्या साहाय्याने आपल्याला प्रॅक्टिकल या ठिकाणी करायचं आहे, सर्वेक्षण करायचं आहे. त्यासाठी 5 गुण आपल्याला मिळणार आहेत. प्रॅक्टिकल क्रमांक किंवा प्रश्न क्रमांक 2 अ आणि आ या स्वरूपामध्ये विखुरलेला आहे. 2 पैकी 1 या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहे. 2 गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे. त्यामध्ये विधा संघटन या प्रात्यक्षिकावर आधारित प्रश्न असतील. त्याचबरोबर आ मध्ये संख्याशास्त्र, विधा विश्लेषण, गुणानुक्रम सहसंबंध लावा यापैकी एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला विधा सादरीकरण 2 दिलेले असतील प्रश्न, त्यापैकी एक प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. नंतर स्थलदर्शक नकाशा विश्लेषण करायचं आहे. इयत्ता 11वीला सुद्धा आपण केलेलं आहे. त्यामध्ये आपण प्राकृतिक घटकांचं विश्लेषण केलेलं होतं. या ठिकाणी आपल्याला मानवी घटकांच्या संदर्भातलं विश्लेषण या स्थलदर्शक नकाशाच्या सहाय्याने करायचे आहेत. आणि 5 मुद्दे दिलेले असतील. त्या 5 मुद्द्यांपैकी 4 मुद्दे आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करायचे आहेत. आणि पाचवा जो काही प्रश्न आहे, मौखिक परीक्षा व प्रात्यक्षिक वही ती पूर्ण असणे आवश्यक आहे. आणि तोंडी प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या वेळी विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरे देखील त्याच सत्राच्या अंतर्गत तुम्हाला त्यांना गुणदान दिलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इयत्ता 12वीच्या 6वी प्रश्नपत्रिका आणि 12वीच्या वार्षिक प्रश्नपत्रिकेचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.